आलो आहोत गावी, त्यामुळे आज आपण बनवतोय भरली वांगी, तीही चुलीवरती मस्त अशी टेस्टी आणि रुचकर। त्यासाठी लागणाऱ्या साहित्यांमध्ये 1 पाव वांगी घेतलेली आहेत। ती अशी मधून चिरा पाडून मस्त अशी चिरून घेणार आहोत आपण। कीड वगैरे आहे का बघून व्यवस्थित चिरून घ्यायचे आणि पाण्यात टाकून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर छोटे 3 बटाटे घेतलेले आहेत। त्याच्या वांग्यासोबत हे बटाटे खूप छान लागतात खाताना, म्हणून असे मधून कट करून घेतलेले आहेत बटाटे। पाण्यात टाकून ठेवायचे जेणेकरून आपली वांगी आणि बटाटे काळे पडणार नाहीत। चला आता मस्त असा मसाला बनवून घेऊया। मसाल्यासाठी अर्धा इंच अद्रकचा तुकडा, भरपूर असा लसूण, ओला लसूण आहे त्यामुळे भरपूर घेतलेला आहे। लसूण, अद्रक, थोडं सुकं खोबरं, एक मोठासा कांदा आणि कोथिंबीर असा मसाला घेतलेला आहे। खोबरं घालून घेतलेला आहे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये, जाडं भरडं वाटून घेतलेलं आहे। यामध्ये लसूण आणि अद्रक घालून घेणार आहोत। थोडीशी कोथिंबीर ॲड करून घ्यायची आणि मस्त असं जाडं भरडं वाटून घ्यायचं। फ्रेश पुदिना घालायचा। सगळं वाटलेलं मिश्रण मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं व्यवस्थित असं। सगळं मिश्रण काढून घेतल्यानंतर सुके मसालेही इथेच ॲड करून घ्यायचे आहेत आपल्याला। घरगुती घाटी मसाला 1 चमचा, हळद छोटा चमचा, जिरेची पूड घालून घेतली आहे, काटदरेचा गोडा मसाला 1.5 टीस्पून इतका घालून घेतलेला आहे। सगळे मसाले अगदी एकजीव मस्त करून घ्यायचे। जाडं भरडं कूट 2 चमचे घालायचं, बारीक शेंगदाण्याचं कूट 2 चमचे घालायचे। सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं एकजीव। वांग्यामध्ये अगदी दाबून दाबून मस्त असं भरून घ्यायचं जेणेकरून रस्स्यात मसाला बाहेर सुटणार नाही। व्यवस्थित असं भरून घ्यायचं। सगळी वांगी भरून झाल्यानंतर बाजूला ठेवून द्यायची। चुलीवरती एक पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये 1.5 पळी तेल ॲड करून घेतलं। त्याच्यामध्ये कांदा आणि जिरेची फोडणी करून घेतलेली, उरलेला मसालाही यामध्ये घालून घेतला। मस्त असा फ्राय करून घेतला। वांगी घालून घेतली। वांगी ही चांगली एकजीव तेलाबरोबर करून घ्यायची आहेत आपल्याला। पकडीने वर खाली करून घ्यायची। मस्त परतून झाल्यानंतर वांग्याच्या वरती येईल एवढं पाणी ॲड करून घ्यायचं। असं मस्त असं वरती पाणी येईल एवढं ॲड करून घ्यायचं आणि चुलीवरचा चांगली उकळी काढून घ्यायची। उकळी काढून घेतल्यानंतर विस्तव बाहेर ओढून घ्यायचा। याच्यावरती वांगी ठेवून घ्यायची। वरती चुलीला जाळ लागलेला आहे त्याच्यावरती भाकरी टाकून घ्यायच्या। मस्त असं रसरशीत वांगं आपलं 5 ते 10 मिनिटात रेडी होतं। वांगा आणि भाकरी खाऊन घ्यायची। लाईक, शेअर, सबस्क्राईब।